बॉम्बे हावडा एक्सप्रेस रात्री ठीक 12 वाजता अकोला स्टेशनवर पोचली. मी माझी सुटकेस घेतली आणि बाहेर पडलो. स्टेशनबाहेर रिक्षा, ऑटो वगैरेंची रांग लागलेली होती. ती पार करून मी पुढे झालो. मला पायीच घरी जायचं होतं. म्हणून मी बाजूच्या हॉटेलमध्ये फक्कड चहा घेतला आणि स्टेशनचा एरिया सोडून मी बाहेर निघणार एवढ्यात आवाज आला, "साहेब." पण त्याकडे दुर्लक्ष करून मी चालू लागलो, "अहो साहेब." आता मात्र थांबलो. "साहेब, अहो ऐका ना." एक अनोळखी तरुणी माझ्या मागून चालत माझ्याकडे येत होती. वाटलं भिकारी नसेल, पैसे मागत असेल. "साहेब, मी आपल्यासोबत येते." "माझ्यासोबत? माझ्या घरी? पण मी अविवाहित आहे आणि मी एकटाच राहतो खोलीत." "काही हरकत नाही. मला फक्त रात्रभर निवारा हवा आहे." "निवारा?" "होय. हे शहर माझ्या परिचयाचं नाही." "पण या शहरात मग तू आलीच कशी?" "माझ्या नवऱ्यासोबत. माहेरी चालले होते मी." "मग?" "पण तो इथे या स्टेशनवर पाणी आणतो म्हणून खाली उतरला आणि गाडी सुरू झाली तरी आलाच नाही." क्षणभर थांबून तिने एक दीर्घ उसासा सोडला आणि पुढे बोलू लागली, "घरी भांडण झालं होतं आमचं. त्यामुळं कदाचित त्यानं मला एकटीलाच गाडी सोडून दिलं असावं." "आय सी. एकूण अशी हकीकत आहे तर. पण मी ह्यावर विश्वास नाही ठेवणार." "नाही?" "नाही. कारण अशा स्टेशनवर अनेक वेश्या मुली हिंडत असतात. हे माहिती आहे मला. त्यापैकीच तू." "नाही नाही. मी वेश्या नाही." "कदाचित सभ्य वेश्या? तुझा रेट इतरांपेक्षा जास्त असेल ना?" "नाही हो. उगाच वाटेल ते बोलू नका. नाही घरी येऊ द्यायचं तर स्पष्ट सांगा. मी नाही येणार. पण असले घाणेरडे आरोप मी कदाचित सहन करणार नाही." "अरे वा. बरीच स्वाभिमानी दिसतेस." "आहेच मुळी. अशा स्टेशनवर उतरून उगाच घोडचूक केली मी. इथं थोडी थांबले तर गुंड पोरं माझ्या मागं लागतील. म्हणून मी तुम्हाला मदत मागते." "काय शरण आलेल्याला मरण देणार आहात तुम्ही?" "निदान बायकांच्या बाबतीत तरी मरण देण्यास हरकत नाही." "का?" "कारण मी स्त्रीद्वेष्ट आहे. मी स्त्रियांचा राग करतो आणि म्हणूनच मी अविवाहित आहे. मला कोणत्याही स्त्रीला मदत करायची नाही." "अहो असं काय करता? मी अशी निराधार स्त्री अशा अनोळखी परिसरात कशी राहू?" "तो तुझा प्रश्न आहे. तसा हा परिसर तुझ्यासाठी नवका नसावा." "तरीही तुमचं तेच कसं पटवून सांगू तुम्हाला मी वेश्या नाही म्हणून?" "काही पटवू नकोस. खात्री आहे माझी." "तुमची खात्री अवाजवी व अस्थानी आहे." "कदाचित हेही शक्य आहे." "अहो साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. मला फक्त एवढी रात्र निवारा हवा आहे. फक्त निवारा. सकाळ होताच स्वतःहून निघून जाईन मी." "ठीक आहे. तुझ्यावर विश्वास ठेवतो मी. चल, चल माझ्या घरी." आणि ती माझ्यासोबत चालू लागली. विरळ वस्ती. कुठं रोड आहे, कुठं नाही. कुठं लाईट आहेत, कुठं नाहीत. कुठं जवळजवळ घरं आहेत, कुठं नाहीत. एकुलता एक बंगला. आजूबाजूला एकही घर नाही. चालता चालता घर आलं. "हे बघ, आलंच घर." मी दार उघडलं. लाईट ऑन केला. "ये." एकूण 5 खोल्यांचा ब्लॉक होता. तुम्ही एकटेच राहताय?" "दुसरं कोण राहणार? आई वडील गावी राहतात. मी लग्न केलं नाही." "म्हणजे नोकरी करताय?" "नाही." "मग?" "एक छोटं साप्ताहिक चालवतो मी. शब्दशोध नावाचं. आणि आणि लेखक आहे. छोट्या मोठ्या कादंबऱ्या लिहित असतो." "गेल्या वर्षीच माझ्या भूक या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचे 1,00,000चे पारितोषिक मिळाले." "वा, छान." "मला का कोण जाणे, पण लेखक खूप आवडतात." "का?" "कारण ते स्वप्न विकतात." "स्वप्न विकतात?" "म्हणजे बघा ना, काही क्षणापुरतं वाचकाला एका चंदेरी दुनियेत घेऊन जातात. जिथे संसारातील व्यथा-वेदना नसतात. असते फक्त शीतल छाया. त्या छायेत असते मायेची, ममतेची ऊब, आपुलकीचा, आपलेपणाचा ओलावा आणि आणि असते जीवाला जीव लावणारा जिवंत व जातिवंत जिव्हाळा." "अगं, किती मूर्तिमंत चित्र उभं केलेस तू. तू शिकलेली दिसतेस." "होय. मी BA आहे." ती सुद्धा BAच होती.
ती ती कोण? माझी सुचित्रा. चित्रासारखी सुंदर होती. लग्न करणार होतो आम्ही. पण पण तिनं धोका दिला. म्हणाली, काय आहे तुझ्याजवळ, त्या बेसवर मी तुझ्याशी लग्न करू? खरंच काहीच नव्हतं माझ्याजवळ. आईवडिलांची पिढीजात इस्टेट तीही नाही. सरकारी नोकरी ज्यामुळे 2 वेळचं जेवण मिळेल तेही नाही. होता फक्त कलावंताला असतो तो विक्षिप्तपणा, एक लहरीपणा. त्या लहरीपणावर संसार उभा राहत नाही, हे खरं आहे. तिच्या बोलण्यात सत्यांश होता आणि होती आवाजाला दिलेली धार. आणि म्हणूनच तिने निर्णय घेतला, माझ्यासोबत लग्न करायचे नाही. आणि ती निघून गेली, माझ्या काळजाचे हजार हजार तुकडे करून. आणि आणि मी सडत राहिलो ह्या घर नामक ढोलीत, जिथे जिवंत माया नाही, आपली म्हणणारी कोणी प्रेयसी नाही, आहे फक्त उजाड ओसाड माळरान. त्याच माळरानात राहतोय मी. माझी हकीकत ऐकून ती सुन्न झाली. आपल्या बाबतीत फार वाईट झालंय. तू झोप आता, दमले असशील. झोप येत नाही मला. मला तुमच्याजवळ बसावंसं वाटतंय, तुमचं बोलणं ऐकत. फार छान बोलताय तुम्ही. नको, जा आता. पलीकडच्या रूममध्ये तुझी झोपायची व्यवस्था केली. ती गेली. रात्र सरली आणि पहाटे पक्ष्यांची किलबिलाट चालू झाली. साहेब, साहेब. काय म्हणतेस? मी चालले, पहाट झाले. अगं चहा घेऊन जा. नको. वाटल्यास आपण जेवण करू. नको, मला गेलं पाहिजे. अमावेशांना पहाट होताच निघायला पाहिजे. अगं कशाला उगीच रात्रीच्या गोष्टी काढतेस? तू वेश्या नाहीस याची खात्री पटली आहे मला. नाही साहेब, मी वेश्या आहे आणि माझा हा रोजचा धंदा आहे. स्टेशनवर एखादं गिऱ्हाईक गाठायचं, त्याला त्याच्या सोयीनुसार एखाद्या मुक्कामी न्यायचं, रात्रीची आपली फी घ्यायची आणि सकाळी निघून जायचं आपल्या अड्ड्यावर. नको ग, माझ्या रात्रीच्या बोलण्याच्या मला इतक्या डागण्या देऊ नकोस. काल माझा गैरसमज झाला होता. तू वेश्या नाही आहेस ही तेव्हाच मी ओळखलं होतं आणि म्हणूनच मी तुला घरी आणलं आणि मी सोबत आले. हेच चुकलं माझं. वाटलं होतं रात्री काहीतरी धंदा होईल, पण पण आपण सज्जन निघालात आणि मी पुरती फसले. नाही नाही, तू कोठेही जायचं नाहीस. तू येतेच थांब. नाही साहेब, मला गेलं पाहिजे. माझ्या अड्ड्यावरचा दादा फार भयानक आहे. तो मला मारेल, चाकू दाखवेल. तेव्हा मी गेलेच पाहिजे. अगं पण तुझं नाव? माधुरी माझं नाव, पण मला सारे मधूच म्हणतात. मधू, तू थांब. तू इथेच राहा कायमची. वाटल्यास आपण रजिस्टर मॅरेज करू. नको नको, तुमच्यासारख्या प्रतिथयश लेखकाचे एका वेश्येसोबत लग्न? नाही, हे पाप मी नाही करणार. जाते मी. मधू. पण ती थांबली नाही. फाटक बंद केल्याचा आवाज तेवढा माझ्या कानावर पडला. मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिलो. अश्रूंचे 2 थेंब माझ्या गालावरून हळूहळू ओघळले. मी ते तसेच राहू दिले. कितीतरी वेळ ती गेलेल्या दिशेकडे मी पाहतच राहिलो. धन्यवाद.